नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये. 2024-25 अभ्यासक्रमानुसार 6वी विषय विज्ञान प्रकरण 2 वस्तूचे गटामध्ये वर्गीकरण या पाठाची प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. याआधी 6वी विज्ञान प्रकरण 1 पाठाची प्रश्नोत्तर आपण पाहिली होती. अजूनपर्यंत तुम्ही ते पाहिला नसाल तर चॅनलवर जाऊन नक्की प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळेल. अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अपलोड केल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजचे प्रश्नोत्तर वस्तूचे गटामध्ये वर्गीकरण या पाठासाठी. लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या 5 वस्तूंची नावे लिहा. लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या 5 वस्तूंची नावे खालीलप्रमाणे. यामध्ये तुम्ही आणखीन तुम्हाला माहित असलेल्या वस्तू ऍड करू शकता. खेळणी, टेबल, पोळपाट, रवी, शोभेच्या वस्तू, खुर्ची, सोफा, दरवाजा इत्यादी. खालीलपैकी चमक असणारा पदार्थ निवडा. 4 वस्तू दिलेल्या आहेत. काचेचा बाउल, प्लास्टिक खेळणे, स्टीलचा चमचा आणि सुती शर्ट. यापैकी पहिले 3 म्हणजे काचेचा बाउल, प्लास्टिक खेळणे, स्टीलचा चमचा हे चमकणारी वस्तू आहेत आणि सुती शर्ट हा न चमकणारा वस्तू आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, वस्तू ज्या पदार्थापासून बनवल्या जाऊ शकतात ते खाली दिले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवा. लक्षात घ्या की वस्तू एकापेक्षा जास्त पदार्थापासून बनवली जाऊ शकते आणि दिलेला पदार्थ हा अनेक वस्तू बनवण्यास वापरला जाऊ शकतो. या ठिकाणी जोड्या ऑलरेडी जुळवून दिल्या आहेत. आपण पाहू शकता, पुस्तक हे कागदापासून बनलेलं आहे, पसरट बुडाचे भांडे हे काचेपासून बनलेले आहे, खुर्ची लाकडापासून बनलेली असते, खेळणे प्लास्टिक पासून बनलेले आहे आणि बूट कातड्यापासून बनलेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या घरी खुर्ची प्लास्टिकची सुद्धा असू शकते, त्यामुळे खुर्ची लाकूड ऐवजी आपण प्लास्टिक लिहू शकतो आणि खेळणे हे लाकडापासून सुद्धा बनलेले असतात, त्यामुळे आपण प्लास्टिक ऐवजी लाकडापासून असे सुद्धा लिहू शकतो. प्रत्येकाची मते या ठिकाणी वेगवेगळी येऊ शकतात. यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर सांगा. पहिला प्रश्न आहे, दगड पारदर्शक असतो तर काच अपारदर्शक असते. हे वाक्य चुकीचे आहे. वहीला चकाकी असते तर खोड रबरला नसते. हे वाक्य बरोबर आहे. वहीचा पृष्ठभाग चकाकतो आणि खोड रबरचा पृष्ठभाग चकाकत नाही. खडू पाण्यात विरघळतो. हे वाक्य चुकीचे आहे, कारण खडू पाण्यात घातल्यानंतर ते अदृश्य होत नाही, जसे की साखर आणि मीठ. लाकडाचा तुकडा पाण्यावर तरंगतो. बरोबर. साखर पाण्यात विरघळत नाही. चूक. तेल पाण्यात मिसळते. चूक. तेल पाण्यात न मिसळता ते पाण्यावर तरंगते. वाळू पाण्याच्या तळाशी राहते. बरोबर. व्हिनेगर पाण्यात विरघळते. बरोबर. व्हिनेगरचे अणू पाण्याच्या अणूला आकर्षित करून घेतात, त्यामुळे व्हिनेगर पाण्यात विरघळते. हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, खाली काही वस्तूंची आणि पदार्थांची नावे दिली आहेत. त्यांचे गोलाकार, इतर आकार, खायचे आणि न खायचे असे वर्गीकरण करायचे आहे. चला तर पाहूया आपण आधी वस्तू कोणकोणत्या आहेत. पाणी, बास्केटबॉल, संत्रे, साखर, पृथ्वीचा गोल म्हणजे ग्लोब, सफरचंद, मातीचे मोठे भांडे. यामध्ये गोलाकार मध्ये बास्केटबॉल, संत्रे, पृथ्वीचा गोल म्हणजेच ग्लोब या वस्तू येतात. इतर आकारामध्ये साखर, सफरचंद, मातीचे मोठे भांडे हे येतात. खायच्या मध्ये संत्रे, पाणी, साखर, सफरचंद हे येतात. तर न खायचे मध्ये बास्केटबॉल, पृथ्वीचा गोल, मातीचे मोठे भांडे असे आपण वर्गीकरण करू शकतो. चला तर जाऊया 6व्या प्रश्नाला. तुम्हाला माहित असलेल्या पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूंची यादी करा. झाडाचे पान, कागद, वाळलेले पान, होडी, पाण्याची बाटली, लाकडी भुसा, प्लास्टिक, चेंडू, जहाज, पुठ्ठा, लाकडाचा तुकडा, बूट, ओंडका, बंद प्लास्टिक डबा, रबरी ट्यूब हे इतर वस्तू पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत. खाली दिलेल्या वस्तूंच्या गटात न येणारा बाजूला काढा. खुर्ची, अंथरूण, टेबल, बाळ आणि कपाट. या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू शकतो, खुर्ची, अंथरूण, टेबल आणि कपाट या निर्जीव वस्तू आहेत. फक्त बाळ ही एक सजीव वस्तू यामध्ये आहे, म्हणून आपण बाळ हा शब्द गटातून न येणारा शब्द समजू शकतो. गुलाब, जाई, बोट, झेंडू, कमळ. या ठिकाणी बोट ही एकमेव अशी वस्तू आहे जी फुलांच्या यादीत येत नाही. बाकीचे सर्व गुलाब, जाई, झेंडू, कमळ हे फुलांच्या यादीत येतात. म्हणून आपण गटात न जुळणारा शब्द बोट असे म्हणू शकतो. त्यानंतर ॲल्युमिनियम, लोखंड, तांबे, चांदी, वाळू. ॲल्युमिनियम, लोखंड, तांबे आणि चांदी हे सर्व धातू आहेत आणि वाळू हा अधातू आहे. त्यामुळे आपण गटातून वाळू हा शब्द बाहेर काढू शकतो. साखर, मीठ, वाळू आणि कॉपर सल्फेट. यामध्ये साखर, मीठ आणि कॉपर सल्फेट पाण्यात विरघळते आणि वाळू हे पाण्याच्या तळाशी जाऊन बसते, हे विरघळत नाही, म्हणून आपण गटातून न जुळणारा शब्द म्हणून वाळू हा शब्द बाहेर काढू शकतो. याप्रमाणे आपण दुसऱ्या प्रकरणाची प्रश्नोत्तरे संपवलेली आहेत. अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.